आज मी चाललोय उसलमध्ये शेतावर असं टाइमपाससाठी तुम्हाला पण दाखवतो. नजारांचा मस्त आनंद घ्या तुम्ही पण. खूप भारी आहे ती. आता मला पण माहिती, मी पण फर्स्ट टाइम चाललेलो आहे. तुम्हाला पण दाखवतो. मी पण फर्स्ट टाइम बघतो, तुम्ही पण फर्स्ट टाइम बघा. रोजचं नवं काम चालू आहे ना, म्हणून धुरला पण भरपूर येत आहे. रोजचं काम चालू असतं ना तिकडं, म्हणून धुरला भरपूर धुरला उठतं. त्याचा धुरला आहे. आणि रोजची सारखी नदी पण पहा. रोजची सारखी नदी दाखवतो ना, देवलात मंदिर तिथे चालू होतं. लई दिवसांनी मी बाबा साईडला आलेलो आहे. पहिले इथं लई आवाजचा व्हिडिओ बनवायला, व्हिडिओ शूट करायसाठी. तर आज मी लई तिकडे चाललेलो आहे बाबा साईडला. तिथं नजर वातावरण हवा एक मोठी चट्टाने आहे, तुम्ही बघू शकता ना. आणि तिकडे कसं तरी शेती काढतात भाज्या बिज्यांची. त्या साईडला आपली शेती आहे. आता उसळ पाजा आलेला आहे. तर असा उसळ पाजा आलेला आहे. तिथं आपण पोहोचणार आहे. किती लांब आहे? 1 किलोमीटर उसळ पाजा आहे. 40 काय किती सुंदर वाटतं. म्हणजे टाकलेलं आहे. शेतावर जाणार गाडी. आणि झोपडपट्टी आणि तर झोपडी बघा कितीच आहे. डायरेक्ट छोट्याशा रस्त्यावरून डायरेक्ट गाडी काढली. आता शेतावर पोचलो आहे ना, ते पण आता 5 मिनिटं लागतील पोचायला शेतावर. मग तिकडे जाऊन काय करायचं आहे? राऊंड मारण्यासाठी आलेलो आहे. ढोर लक्ष द्यायसाठी. म्हणजे ढोर बिर येतात त्याचे मुलं असं फिर खायला यावं लागतं. राऊंड मारायला यायला लागतं. आणि बघू शकता किती सुंदर सुंदर ही नजारा. आणि कसली शेती करतात? वाल आहे. वाल चवली. तर वाल चवलीच आहे ते. खूपच सुंदर दिसतंय. खूपच छान नजारा आहेत ना. शांत. कुंपवनाच्या आतमध्ये गेलं तरी बाग काय? कुंपवनाच्या आतमध्ये गेल्यानंतर बघायला भेटेल वाल वगैरे लावलेलं. कुंपवनाच्या आतमध्ये गेल्यावर चवलीच्या शेंगा, मुगाच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा. आणखीन काय आहे लावले जे. आता बाकीचा तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवणार आहे. बाकीचं तिथं स्पॉटल्यावरच कळलं तुम्हाला की काय काय नजारे आहेत. पण जसं हे लावलेलं पाण्याचं भाजीपाला.
वाव, काही शेती आहे र, एक नंबर. असं नजर बघायला ना मजाच वेगळी वाटतं. ही भारीच आहे. या सीडीवरून भारी वाटतंय. रात्री आपण सोबत बसलेला ही आपली शेती लावलेले आहेत. ही बीज लावलेली आहे. वाट उघडून जायचं आहे आपल्याला आतमध्ये. आपण एंट्री केलेली आहे शेतामध्ये. घेवड्याच्या शेंगा लागलेल्या आहेत, खायच्या घेवड्या भाजीच्या. आणि हे मूग झालेले आहेत. हे मुगाच्या शेंगा, त्या मुगाच्या शेंगा. आणि त्याची व्यवस्था व्यवस्थित करते. तर इथं हाताने मस्तपैकी म्हणजे मग ते इथं मस्तपैकी राहताना वगैरे वगैरे रातचा रखवाड बिकवाडी करताना शेतीची म्हणजे शेतीवर निगराणी करायसाठी म्हणजे इथं ह्या केलाय, काय बोलतात, औसा 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 केलाय. तर कसा वाटला तुम्हाला? भारी ना. चला अजून नक्की. अजून रात्रीचं इथे बल्ब लावतो, लाईट नसले तर. आता तुम्ही पाहू शकता शेती लावलेली आहे, वाल वगैरे झालेले आहेत, मुगाच्या शेंगा वगैरे झालेल्या आहेत आणि घेवड्याच्या शेंगा बी आहेत इथे. आणि इथे राहायची व्यवस्था केलेली आहे, झोपडी बांधलेली आहे आम्ही. तुम्ही पाहू शकता सर्व लाईटी बिटीची हे केलेलं आहे. चार्जिंगचा बल्ब वगैरे लावतो आम्ही. आणि वरती छप्पर लावलेलं आहे दव वगैरे पाडावा नाही म्हणून. आणि इकडे विस्तू करतो, थंडी वाजली तर विस्तू चालू असतो, तेव्हा शेकतो आम्ही. नंतर मग झोप, काही गुरं वगैरे येतात, लक्ष द्यायला लागतं. बघा पाहू शकता सर्व हिरवल झालेले आहे, नजारा हिरवल हिरवल हिरवल. थांबा, मी आजल्या दिवसाने बघते शेंगा मुगाचे. बस झाल्या, भाजतो आम्ही सकाळी. यांना असं खाल्लं तर काय होईल? काय ना असं काय नाही. तर आज ह्या शेंगा कसल्या बोललो शेंगा? तर या मुंगा शेंगा आज मी लय दिवसाने बघते, म्हणजे वर्षाला शेंगा बघून. ते काढलेले आहेत, हे केलेल्या झालेल्या शेंगा काढलेल्या आहेत. आणि झालेल्या शेंगा म्हणजे ह्या शेंगा, त्या झालेल्या शेंगा काढून टाकलेल्या आहेत, मुंगाच्या शेंगा. पाहू शकता सरगोट दिलेला आहे. तर या मुंगा शेंगा न लय बाहेर लागतात असं कच्च्या खाल्ल्या तर. चवली आहे आणि चवलीचे लहान आहेत आता. आणि या चवलीच्या शेंगांना खूप लहानच आहेत अजून. झालंच नाही. अजून झाड व्हायला टाइम लागेल. त्या मला माहिती कधी टाइम लागेल, पण लागेल. मस्त लागतात. आणि या तिथे बनवलेली आहे. किती हिरवं हिरवं वाटतंय. तर पाहू शकता इथं खूप सारे एकदम भारी नजर राहील. एकदम हिरवा हिरवा गार. आणि तर शांती पण खूप आहे. मुगाच्या शेंगा
म्हणजे तर शांती पण खूप आहे आणि बरं वाटतंय थोडासा वातावरण चालू घरी. खूप बरं वाटतं. आणि तुम्हाला चांगले व्हिडिओ वाटले असेल ना चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा. ती एक झोपडी आहे तिथे. आणि तिथे एक झोपडी आहे तिथे समोरला. उसाळ गावात चालू आहे तिथं असाच सहज थोडीशी पेट घाला बघायला थोडासा असाच त्याच्या रात्रीचा मस्तपैकी बसायला. थंडी वगैरे लागली तरी त्याची शेगोटी पेटवायची आणि बसायचं. बसून आपला गप्पा गोष्टी करायचं, इकडे तिकडे लक्ष द्यायचं. नंतर काय शेंगा वगैरे भाजल्या तरी खायचं, नंतर जायचं आराम करायचं. तर असं करायला रोजची मजा येत असेल ना तुम्हाला? हां, भरपूरच मजा वाटतो. म्हणजे कोण कोण येतं रात्रीचं असतात शेजारी एक असतो, आम्ही दोघं असतो. बाकी कोण आलं तर गप्पा गोष्टी चालू असतात. ठीक आहे. तर इथनं सीधी वर्षा मजा येते. सीधी वर्षा असं चालला तर सीधी वर्षा असं मजा येते चालायला खूप. अजून तिकडं 2-3 झोपड्या अजून तिकडे आहेत. त्या आंब्याचे जवळ 2 आहेत. इथं अशा बऱ्याचशा झोपड्या आहेत. तर ती बघ तिथे ती एक झोपडी आहे. ती एक त्या साईडला आहे ती बघ. हां, शेतामध्ये. चला कधी भारी भारी इथं वाटतंय. एकदम फुल झाडा झोपड रातची शेकोटी कधी सुंदर वाटते. भारीच वाटते हे सगळं. नवीन नवीन जागा असताना म्हणजे बरं वाटते ना बघायला. हिरवा हिरवा गार झाडा आजूबाजूला जंगल आणि तर आम्ही चाललो आता उसळ गावामध्ये असा थोडासा बघासाठी. लय डेंजर ड्रायव्हिंग आहे इथं. लय भारी आहे. तर हा आहे उसळ गाव. मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. काय मंदिर आहे? जा ते गणपतीचं मंदिर आहे. जाऊ काय शूटिंग कर फक्त असंच. तर इथं गणपतीचं मंदिर आहे ते तुम्हाला दाखवतो. कुठलं आहे नक्की कुठलं आहे नक्की? तर हा गणपतीचं मंदिर. रामशेर शूट करतो बस. चला नारळी पाक नारळी पाक खूप भारी वाटते. फोटो काढला संपली. तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा. त्याला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. ही खायची लहान मेथी झालेली आहे. आता ते जोड्या बांधतोय आणि संध्याकाळी याची भाजी बनवायची. साफ करून घ्यायची. असं कसली भाजी आहे? मेथीची भाजी. मेथीची. तर आता ही मेथीची भाजी मस्तपैकी धूत साफ करून घेणार. साफ करून घेतात संध्याकाळची मस्त बनवायची.